हाय, हॅलो, नमस्कार. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आपली सकाळची सुरुवात किचनमधूनच झालेली आहे. बनवत आहे मी आज बटाट्याची भाजी जिरे घालून, जसे आपण आलू जिरा बोलतो तसं. आणि चपात्या वगैरे केलेल्या आहेत. आता इथं नाश्त्याला वेगळं काही बनवलं नव्हतं, छान चपातीच खायची चाललेली होती. छान आहे. मस्त. नाश्ता केल्यावरती इथं बघा कपड्यांच्या घड्या घालायच्या चाललेल्या, कपाटामध्ये ठेवून द्यायचं होतं. त्याच्यानंतर शर्वरीचं स्कूल वगैरे पण होतं. त्याच्यानंतर संध्याकाळचा टाईम झालेला होता. तर आता दुपारचं काही शूट घेतलं नव्हतं. तर इथे शर्वरीचं माझं चाललेले होते टी व्ही बघून, गाणी वगैरे बोलायची मस्ती चाललेली होती. त्याच्यानंतर मला जेवण वगैरे पण बनवायचं होतं. पण थोडा वेळ जरा म्हणलं शर्वसोबत टाईम घालवावं. तिची पण आता एक्झाम चालू होणार आहे 1 दिवसात. तर तिचा पण अभ्यास वगैरे घ्यायचा होता मला. तर इथं म्हटलं चला आता झालं ती सगळी मस्ती वगैरे करून, आता चला आपल्या रोजच्या कामाला लागावं. म्हणजे आपलं रोज ठरलेलंच आहे, जेवण, कपडे, भांडी आणि ती कामे करायलाच पाहिजेत. मग म्हटलं चला आता भाज्या वगैरे साफ करून घेऊया. फ्रीज खोलून पाहिलं तर फ्रीजमध्ये खूप साऱ्या भाज्या होत्या. म्हणलं आधी साफ करून पण ठेवूया आणि नंतर जेवण बनवायला घेऊया. तर इथं माझं तेच चाललेलं, बघायचं कोणत्या भाज्या आहेत, काय कोणत्या साफ करायच्या आहेत. तर जवळपास सगळ्याच होत्या. सगळ्या साफ करायला घेतल्या. त्याच्यात माझ्या हाताखाली 2 कामगार होते छोटे छोटे. ते तर खूप मदत करतात. ते तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये किती मदत करतायत मला ते. तर चला मग आता भाज्या वगैरे साफ करायला घेऊया. त्याच्यानंतर पाणी वगैरे येते, भांडी घासायची असतात. म्हणजे संध्याकाळचं पण खूप सारे कामं असतात जेवण बनवण्यापासून. मग त्याच्यानंतर भाज्या वगैरे साफ करून घेतल्या. तर चिकू पण मला वाटाणे शेंगा सोलायला आलं होतं, कारण त्यांना वाटाणे भाजी बिजी साफ करायला खूप आवडतं. तर इथं आमचं टी व्ही बघत बघत चाललेलं होतं साफसफाई करायची भाज्यांची. भाज्या क्लीन करून ठेवले की 2-3 दिवस व्यवस्थित टिकतात, म्हणून म्हणलं आधी साफ करून ठेवाव्यात. इथं आमची भाजी साफ करता करता भाजी मंडई झालेली होती. सगळ्या घरात भाजी झालेली होती. आणि चिकू किती मस्त वाटाण्याची शेंगा सोलाय हेल्प करते. शरू इथं मला शूट घ्यायला मदत करत होती. मम्मी कुठल्या भाज्या साफ करते, काय करते. आणि इथं बघा छोटं हेल्पर कसं चाललंय मदत करायचं. येत तर काही नाही, पण त्यांना हेल्प करायची असते. आणि इथं बघा आस्था बसलेली आहे. हाय गाईज. इथं चिकूची आणि शरूची भाजी साफ करण्यावर ओढाओढ चाललेली होती. चिकू काय शरूला भाजी साफ करायला देत नव्हतं, आणि शरूला जर भाजी साफ करायची असते तर एकही ऐकत नाही. आणि चिकूला तर काही बोलायलाच नको, ती कधीच कोणाचं ऐकत नाही. तर इथं बघा माझ्या भाज्या साफ करून झालेल्या आहेत. आता मला स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे. तर इथे सर्वदी पण थोडी वाटाणं सोलायला हेल्प करत आहे मला. तर इथे बघा मला आज इथे बघा इथे साफ करून ठेवलेली आहे. खूप सारी मिळाली होती, 10 रुपयाची भरपूर भेटलेली. ह्याच्या मी वड्या बनवणार आहे. एकदम फ्रेश कोथिंबीर आहे. आणि इथे बघा शापूची भाजी आहे, ती पण साफ करून ठेवल्या, म्हणजे उद्याच्यालाही बनवायची आहे. तर इथं लसूण सोलाय घेतला आहे आणि वाटाण्याचा रस्सा भाजी करायची आहे. तर त्याच्यासाठी इथे मी कांदा पण घेतलेला आहे. इथं थोडीशी कोथिंबीर आहे. आणि इथं बघा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अशा कमी तिखटवाल्या. तर आज मी बनवणार आहे ठेचा, मिरचीचा खरडा बनवणार आहे मस्त असा. तर इथे बघा चिकूने शेंगा सोलायला कशी हेल्प केलेली आहे, मस्त अशी. खूप छान हेल्प करते व्हिडिओ. इथे बघा खूप छान हेल्प करते. किती मोठी मदत केली आहे बघा. सगळ्या घरात शेंगा केलेत आणि ताशी रुसून बसलेली आहे. चिकू हे कुणी केला कचरा? मी केला.
भाजी बनवायची आपल्याला. हात नाही लावायचा. तुला भाजी बनवायची. बरं आपण बनवू. तू मला हेल्प करणार का बनवायला? चला आपण बनवूया. जाऊया. तर चला मग आता आपण पटकन. इथे वाटण सोडून झालेलं आहे सर्वची जवळपास. तर आता वाटाण्याची भाजी बनवायची आहे. वाटाण्याची पातळ रस्सा भाजी, भात आणि भाकरी बनवणार आहे आणि थोडंसं त्याच्याबरोबर ठेचा बनवणार आहे. तर चला मग बनवूया आपण. मम्मी काय बनवतात जेवायला? जेवायला तर वाटाण्याची भाजी आणि मस्त खरडा करणार आहे, भात बनवला आहे आणि बाजरीची भाकरी करणार आहे. तू खाणार ना बाजरीची भाकरी? आता चपाती खाणार. चपाती थोडीशी भाकरी खायला मला ठेचा खायला. ठेचा पण खाणार ना भाकरी? ठेचा पण आवडतं. मम्मा हो ग. तेव्हा ठेचा खाल्ला नाही म्हणून खाणार आहे. पण मम्मा तिखट नसलं ना ठेचा मी पसारा आवडते मम्मी. हे तर मी भाजी बनवायला घेतलेली होती. त्याच्यामध्ये पण चिकू आणि शर्वरीची लोळबुड चालूच होते. दोघी खूप मस्ती करतात. दुसरं भरून घेऊ दे. भरून घेऊ दे. जर तिकडे टाकेल भरून दे. जाऊ तिकडं. रडायचं नसतं असं सोनू. तर इथं मी वाटाण्याची भाजी बनवायला घेतलेली होती. बरेच कामे होती म्हणजे आता भात वगैरे ते बनवायला आपल्यालाच होता. ठेचा बनवायचा होता. त्याच्यानंतर संध्याकाळी पाणी येतं. पाणी भरायचं असतंय. काय किचनची भांडी वगैरे असतील ती क्लीन करायची असतात. तर हे तर मी पटकन वाटाण्याची भाजी बनवून घेतली. त्याच्यानंतर भात तर ठेवलेला आहे. त्याच्यात म्हटलं आता बाजरीच्या भाकरी करायच्या होत्या तर त्या करून घ्याव्यात. मग एका साईडला वाटाण्याची भाजी उचलून ठेवली आणि आता या साईडला मी भाकरी करून घेणार आहे पटकन. कारण ठेचा पण बनवायचा होता. तर म्हणलं त्याच तव्यामध्ये ठेचा बनवायला येईल म्हणून आधी भाकरी करून घेतल्या आणि त्याच्यानंतर ठेचा बनवायला घेतला. तर तुम्हाला मी ठेचा बनवायची प्रोसेस म्हणजे मी कोणत्या पद्धतीने करते तर ते दाखवणार आहे. तर म्हणलं आधी भाकरी करून घ्यावी नंतर पाणी वगैरे येतच. तर इथं बघा मी तव्यामध्ये मिरच्या धुवून ठेवलेल्या होत्या तर त्या घालून घेतलेल्या आहेत. पहिल्यांदा आपल्याला छान खरपूस अशा मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत चांगले डाग लागेपर्यंत म्हणजे खरड्यात तिखट लागत नाही. आणि तशा पण मी जास्त तिखटवाल्या मिरच्या घेतल्याच नाहीत जेणेकरून माझ्या मुली पण खातील अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मिरच्या भाजून घेतलं की थोडंसं तेल घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये जिरा टाकून घेतलं. जिरे छान भाजले खरपूस की त्यात लसूण टाकून दिलं आणि त्यासोबतच मिरच्या पण भाजून घेतल्या होत्या आणि खूप एकत्र एकसारख्या भाजायच्या आहेत म्हणजे तो जास्त करपवायच्या पण नाहीत पण थोडे डाग लागेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. छान वास सुटतो. त्याच्यानंतर त्यात थोडंसं मीठ वगैरे घालून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं त्याला थोडं मॉइश्चरायझर सुटतं मिठाने आणि मग त्याच तव्यामध्ये आपल्याला ते असं पेला किंवा असं ठेचा वाटीने वगैरे आपण ते ठेचून घेणार आहे. मिक्सरला जर फिरवलं तर ते खूप ग्राइंड होऊन जातं आणि असा खूप छान होतो. मग मी अशाच पद्धतीने करते. गरम गरम असताना जर त्याला आपण स्मॅश केला तर तो खूप पटकन स्मॅश होतो. त्याला मिक्सरला पण फिरवायची काही गरज पडत नाही. आणि त्याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली होती ती त्याच्याबरोबर ती स्मॅश केलेली होती. तर अशा प्रकारे आपला ठेचा तयार झालेला होता. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवायला घेतलं होतं. त्याच्यामध्ये बाजरीची भाकरी थोडासा फरसाण पण होता आणि ठेचा जो बनवलेला होता वाटाण्याची आमटी आणि भात असं जेवण होतं. तर आम्ही सगळेजण एकत्र जेवायला बसलेलो होतो. शर्वरीचे पप्पा पण आलेले होते. मग चला मग पटकन आम्ही जेवण वगैरे करून घेतो. तुम्ही पण या खरडा खायला आणि नक्की एकदा घरी ट्राय करून बघा. खूप छान तयार होतो ठेचा. चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी. धन्यवाद.